श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डच्या बुकमधील एक इम्पॉर्टंट आणि सिम्पल चॅप्टर आपण आज करणार आहोत. ते म्हणजे पंचमः पाठः किम मिथ्या किम वास्तव. हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे हा कन्व्हर्सेशन टाईप आहे. सो हा चॅप्टर जो आहे तो खूप इझी असणार आहे आणि या चॅप्टरमधून तुम्हाला नक्कीच एक लेसन मिळणार आहे. सो लेट स्टार्ट. सर्वात अगोदर आपल्या जो चॅप्टरचा टायटल आहे ते समजून घेऊया, कारण आपल्या चॅनलमध्ये आपण प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ हे सगळं आपण नीट जाणून घेतो. सो सर्वात अगोदर किमचा अर्थ आहे काय. ओके. आणि मिथ्या म्हणजे खोटं. काय खोटे आणि काय एक मिनिट काय खोटे आणि काय खरे, असं आपल्या चॅप्टरचं मीनिंग आपण म्हणू शकतो. टायटलचं मीनिंग. ठीक आहे. आपल्या चॅप्टरचं मीनिंग काय बरं? काय खोटे आणि काय खरे. सर्वात अगोदर आपल्याला जी इंट्रोडक्शन आपल्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे ते पाहूया. बघा. आधुनिकम तंत्रज्ञानम मानवस्य कृते भौतिक विकासस्य विस्तीर्णम क्षेत्रम उद्घाटयति इति तु सत्यमेव. म्हणजे काय बरं? आधुनिक म्हणजे न्यू, तंत्रज्ञानम म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीमुळे, मानवस्य म्हणजे मानवासाठी, मानवस्य म्हणजे षष्ठी विभक्ती ते वापरलेली आहे देवस्य सारखे. सो आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवासाठी, भौतिक विकासासाठी, बघा विकासस्य आहे षष्ठी विभक्ती, तुम्हाला माहिती षष्ठी असेल तर साठी लागतं. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काय झालं आहे बरं? मानवासाठी, भौतिक विकासासाठी भरपूर सारे जे क्षेत्र आहेत, क्षेत्र म्हणजे काय तर फील्ड्स, वेगवेगळे फील्ड्स आता ओपन झालेले आहेत. उद्घाटयति म्हणजे ओपन झालेले आहेत. आता आपल्याला माहिती की आता जशी जशी टेक्नॉलॉजी वाढते नवीन नवीन फील्ड्स ओपन होत आहेत. ओके. जसं की आता AI आलेलं आहे, आपलं यूट्यूब आहे, अजून खूप सारे फील्ड्स आता ओपन झालेले आहेत. इति तू सत्यम एव म्हणजे हे खरोखरच खरं आहे की आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, खूप सारे फील्ड्स ओपन होत आहेत. ओके. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्याधिकोपयोगः नूतनान् प्रश्नान् विज्ञान सामाजिक समस्या च निर्माती. सो आपण असं माहिती आपल्याला की प्रत्येक कॉईनच्या दोन साईड असतात. म्हणजे एक चांगली पण असते आणि एक वाईट पण असते. तर त्यांनी चांगली तर सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजीमुळे आता खूप सारे क्षेत्र ओपन झालेले आहेत. तर तसंच एक आपण म्हणू शकतो की डिसॲडव्हान्टेज इथे आपल्याला सांगितलेले आहे. तर तंत्रज्ञान साधनानां अत्याधिकोपयोगः म्हणजे तंत्रज्ञानाचे साधन जे आहेत, डिव्हायसेस जे आहेत, त्याचा जर तुम्ही अधिक उपयोग करत असाल तर नूतनान म्हणजे भरपूर सारे प्रश्न, जे सामाजिक समस्या आहेत त्यांच्यासाठी असे प्रश्न आपण असे निर्माण होतील की जे सामाजिक म्हणजे सोशल प्रॉब्लेम्ससाठी एक विघ्नसारखं असेल. विघ्न म्हणजे काय तर हर्डलसारखं असेल. सो त्यांनी काय सांगितलं की तंत्रज्ञानाचे जर आपण अधिक उपयोग करत असू, अत्याधिकोपयोग, ओके, जर आपण जास्त उपयोग करत असू तर खूप सारे प्रश्न जे आहेत, जे सामाजिक समस्याला विघ्न म्हणजे आपण म्हणू शकतो हर्डल्स सारखे असू शकतात, असे प्रश्न टेक्नॉलॉजीमुळे निर्माण होऊ शकतात. ओके. पुढे काय दिले बरं? मिथ्या तथा च वास्तवम एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्यः अस्माभिः. मिथ्या म्हणजे काय तर खोटं आणि खरं, या दोघांमध्ये, एतयोः म्हणजे दोघांमध्ये काय भेद आहे हे आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे. ज्ञातव्यः म्हणजे आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे. काय जाणून घ्यायला पाहिजे? की खरं आणि खोटं मध्ये काय भेद आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आधुनिक कालस्य इयमेवावश्यकता म्हणजे आधुनिक काळाची ही आवश्यकताच आहे, असं लेखिकाने सांगितलेलं आहे. लेखिकेचं नाव काय? श्रीमती मुग्धा रिसबूड यांनी आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. आता आपला चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करूया. बघा. 13 वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य
एकेन हस्तेन कुरकुरिकाम खादती. सो काय दिलेलं आहे बघा, 13 वर्षा, 13 म्हणजे 13. ओके, 13 वर्षाची तनया ती काय करत आहे बरं, सुखासंदे म्हणजे सोफ्यावर. ओके, सुखाने ती मस्त बसलेली आहे. उपविश्य म्हणजे बसलेली आहे. तिच्या एका हातात काय बरं, एकेन हस्तेन म्हणजे एका हातात. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इथे आता एकेन एकेन हस्तेन आहे म्हणून एकेन आलेलं आहे. एकेन काय ॲडजेक्टिव्ह आहे. सो तिच्या एका हातात काय बरं, कुरकुरिकाम म्हणजे एका हातात तिच्या कुरकुरे आहेत. ओके, कुरकुरे सगळ्यांना आवडतात ना, तर तिच्या एका हातात कुरकुरे आहेत आणि ती ते खात आहे. अपरेण आणि दुसऱ्या हातात काय बरं, चलभाषम चालयती. दुसऱ्या हातात ती मोबाईल खेळत होती. चलभाषे म्हणजे मोबाईल, म्हणजे एका हातात ती कुरकुरे खाते आणि एका हातात ती मोबाईल खेळते. बघा, सुखासंधी म्हणजे सोप्यावर बसून ती एका हातात कुरकुरे खाते, एका हातात मोबाईल ती खेळत आहे. बघा आता, तदानीम तेव्हाच काय झालं, द्वार घंटिकाम. द्वार म्हणजे काय तर डोर, घंटिकाम म्हणजे बेल. तेव्हाच ती जेव्हा ती कुरकुरे खात मोबाईल पाहत होती तेव्हाच द्वार घंटी वाजली, म्हणजेच डोरबेल वाजले. आकर्ण्य तेव्हाच तिला ती डोरबेल ऐकू आली. माता द्वारम उद्घाटयती, तिची आई जी आहे, माता म्हणजे आई, आईने दार उघडलं. उद्घाटयती म्हणजे उघडलं. ओके, तनयायाः सख्यौ द्वारे एव स्थित्वा ताम. ओके, आयुष्यत म्हणजे काय की तेव्हाच काय झालं बघा, जेव्हा ती कुरकुरे खात होती तेव्हाच डोरबेल वाजली आणि तनयाच्या ज्या 2 मैत्रिणी होत्या, सख्यौ आलेला आहे म्हणून 2, त्या 2 मैत्रिणी द्वारे म्हणजे डोरच्या तिथे थांबल्या होत्या त्या 2 मैत्रिणी आणि तिला बोलवत होत्या. ठीक आहे, त्या दोघं तिला बोलवत होत्या. काय बरं, आता त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकूया. आता बघा, श्रुती, तिच्या 2 मैत्रिणी कोण होत्या, श्रुती होती आणि राजसी होती. ठीक आहे, श्रुती काय म्हणते, तनये का आले, कारण ती संबोधन आहे, ते तनयाला बोलवत आहे. जसं माले असतं तसं तनये. सत्वरम क्रीडनाय आगच्छ, सत्वरम म्हणजे लवकर, क्रीडनाय म्हणजे खेळण्यासाठी ये बरं पटकन, असं श्रुती तिला म्हणते. बहिही खेळामः, आपण बाहेर खेळूया, चल चल पटकन ये, असं ती म्हणते. तनया काय म्हणते, अहम गृहे एव खेळामी. तनया म्हणते की मी घरीच खेळते, मी बाहेर नाही येत, असं ती म्हणते. आता तिची जी दुसरी मैत्रीण असते ती काय म्हणते, राजसी काय म्हणते, किम खेळसी, तू काय खेळते बरं घरी, असं ती विचारत आहे. तनया काय म्हणते, चल भाषम दर्शयित्वा, ती तिचा मोबाईल दाखवते. हे बघा मोबाईल बघा. एतस्मिन, यात काय काय बरं, एतस्मिन म्हणजे यात, या चलभाषेमध्ये यष्टी कुंदक क्रीडा, पादकुंदक क्रीडा, वाहन क्रीडा, पत्रक्रीडा, चतुरंग क्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति. तर ती वेगवेगळे गेम्स दाखवत आहे त्यांना. हे बघा, या मोबाईलमध्ये काय काय बरं माझं बघा, यष्टी कुंदक क्रीडा. यष्टी म्हणजे काय, आपण म्हणू शकतो एक स्टिक. कुंदक म्हणजे बॉल. आता तुम्ही सांगा बरं की स्टिकने खेळणारा बॉल आपण म्हणू शकतो हॉकी. यष्टी कुंदक क्रीडा म्हणजे हॉकी. पाद कुंदक क्रीडा, पाद म्हणजे पाय, पायाने आपण जेव्हा बॉलशी खेळतो त्याला फुटबॉल म्हणतात. वाहन क्रीडा म्हणजे कार रेसिंग असते तसं. पत्रक्रीडा म्हणजे आपण म्हणू शकतो की कार्ड्स गेम. ओके, पत्ते. चतुरंग क्रीडा हा जो खेळ आहे तो 4 व्यक्ती खेळतात आणि चतुरंग क्रीडा आपण म्हणू शकतो की सर्वात ओल्ड असा गेम आहे. हा जो गेम आहे तो लुडो आणि चेस याचा कॉम्बिनेशन आहे. सो ती हे सगळे गेम्स दाखवत आहे की बघा माझ्या मोबाईलमध्ये एवढे गेम आहे, तर मी बाहेर का येऊ बरं, असं ती सांगते. क्रीडांगणम गत्वा खेळनस्य आवश्यकता एव नास्ती. आता क्रीडांगणामध्ये जाण्याची, ओके, खेळण्याची आवश्यकता नाही आहे आता, कारण मोबाईलमध्येच एवढे गेम आले, तर का जायचं बरं. इथे गत्वा त्वांत अव्यय इथे आलेला आहे. ओके, गत्वा का आले, कारण ती म्हणते क्रीडांगणात जाऊन, ऊन आलेलं आहे म्हणून गत्वा. अहम ना आगच्छामी, मी येणार नाही, मी इथेच खेळ. सख्यौ क्रीडार्थम निर्गच्छतः. आता तिच्या त्या 2 मैत्रिणी होत्या ज्या तिला बोलवायला आल्या होत्या, त्या निघून गेल्या, त्या खेळण्यासाठी निघून गेल्या. आता बघा, माता पाकगृहम गच्छती, आई आता किचनमध्ये गेलेली आहे. पाकगृहम, पाक म्हणजे जेवण आणि गृहम म्हणजे आपण म्हणू शकतो की
रूम, सो पाकगृह म्हणजे किचन. तिची आई आता किचनमध्ये गेलेली आहे. गच्छती, गच्छ म्हणजे जाणे. तनया चलभाषे युद्धक्रीडायां मग्नः. जी तनया होती ती मोबाईलमध्ये युद्धक्रीडायां म्हणजे फायटिंगचे गेम खेळण्यात ती मग्न होती. मग्ना म्हणजे खूप ती काय म्हणू शकतो की खूप रमलेली होती. ओके, आता बघा. तनया स्वगतम. स्वगतम म्हणजे ती तनया स्वतःशीच काय बोलत होती बघा. आता काय दिलेलं आहे, तनया स्वगतम म्हणजे तनया स्वतःशीच काय बोलत आहे बघा. एतस्यां क्रीडायां या खेळामध्ये एषः सैनिकः हा जो सैनिक आहे तो आता मृतः म्हणजे मेलेला आहे. म्हणजे मी खेळ खेळते त्याच्यातला एक सैनिक तर मेला आहे आता. अपरः च मरणीयः आता हा जो एक दुसरा आहे त्याला मारायचा आहे, मग मी जिंकले असं ती म्हणत आहे स्वतःलाच की मला आता यालाच फक्त या सोल्जरलाच मारायचं आहे, मग मी जिंकली गेम. सर्व सैनिकाः मृताः मग ती म्हणते अरे वा वा सगळे सैनिक आपले मेलेले आहेत. सैनिकाः इथे बहुवचन आहे. या गेममधले जे आपण म्हणू शकतो की जे असतात ना बॉडीगार्ड ते आता मेलेले आहेत. आता बघा हे जितम मया. आता अरे वा वा मी आता हा गेम जिंकलेली आहे. मया म्हणजे मी हा गेम जिंकलेली आहे. खेळः समाप्तः आता माझा हा जो खेळ आहे हा समाप्त झालेला आहे. तनया पाकगृहं गच्छति तनया किचनमध्ये जाते. काय बरं म्हणते, अंब. अंब म्हणजे आई. बुभुक्षिता अस्मी आई मला आता खूप भूक लागलेली आहे अशी ती म्हणत आहे. माता काय म्हणते, तनये मम चलभाषे एतानी छायाचित्राणी पश्य. आई म्हणते तनये म्हणजे संबोधन. अगं तनया, मम म्हणजे माझ्या, चलभाषे म्हणजे मोबाईलमध्ये तू हे चित्र बघ बरं. एतानी छायाचित्राणी. हे बघा आता छायाचित्राणी आलेलं आहे म्हणूनच विशेषण एतानी आलेलं आहे. सो आता तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ओके, पश्य लोट लकार वापरलेलं आहे बघा. तनया खाद्यपदार्थानां छायाचित्राणी पश्यती. तनया काय बघते बरं, खाद्य म्हणजे जेवणाचे पदार्थ ती त्या मोबाईलमध्ये बघते. त्याचे छायाचित्र म्हणजे फोटोज ती त्यात पाहते. पश्य म्हणजे पाहणे. तनया काय म्हणते, मातः अगं आई, पिझ्झा, पावभाजी, सिझलर इत्यादींनी खाद्यानी दृष्ट्वा. ती कोणते कोणते पिक्चर पाहते बघा. पिझ्झा पावभाजी पाहते, सिझलर्स हे सगळं ती पाहते. खाद्यानी हे सगळं ती फूड आयटम्स पाहते. दृष्ट्वा बघा, दृष्ट्वा अव्यय आलेला आहे. हे सगळं ती पाहते आणि ती काय म्हणते, लालायितम मे मुखम. मुखम म्हणजे तोंड. माझ्या आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे पिझ्झा पावभाजी सिझलर्स बघून. कृपया किमपि यच्छतु. ती म्हणते कृपया म्हणजे प्लीज अगं मला काहीतरी तरी करून दे ना याच्यापैकी असं ती म्हणते. ओके, मग आता काय म्हणते, चलभाषे दृष्टवती खलू. तू मोबाईलमध्ये पाहिलंस ना आता, दृष्टवती खलू तू खरोखर पाहिलंस ना. खलू म्हणजे खरोखर. अधुना खाद्यपदार्थांना आवश्यकता एव नास्ती. आता तुला खाण्याचे पदार्थाची आवश्यकता नाही. तू मोबाईलमध्ये तर पाहिलं ना. आवश्यकता म्हणजे नेसेसिटी. आता एव तुला नास्ती म्हणजे नसणे. तुला आता खाद्यपदार्थाची आवश्यकता तर नाही. आता तू मोबाईलमध्ये पाहिलं आहे. अहम न यच्छामी मी तुला नाही देणार. तू पाहिलं ना आता तुला काय गरज आहे. तनया काय म्हणते, चलभाषे भोजनम दृष्ट्वा बुभुक्षा शांता कथम भवेत. चलभाषा म्हणजे मोबाईलमध्ये जेवणाचे चित्र बघून माझी जी भूक आहे ती शांत कशी होईल बरं अशी ती विचारते. ओके, बुभुक्षा म्हणजे भूक, शांता म्हणजे शांत, कथम भवेत म्हणजे कशी बरं होईल अशी ती आईला विचारते. यदि एतत् सत्यम जर हे खरं असेल तर बरं सांग बरं. कथम म्हणजे सांग बरं. न जानासी तुला कसं बरं समजत नाही की चलभाषेण क्रीडित्वा व्यायामः न भवती. की चलभाषा म्हणजे भाषण म्हणजे मोबाईलमध्ये खेळून व्यायाम होत नाही हे तुला कसं बरं समजत नाही. जर तुला एवढं माहिती की मोबाईलमध्ये चित्र बघून माझी भूक शांत होणार नाही तर तुला कसं बरं समजत नाही. कथम न जानासी तुला कसं बरं समजत नाही की मोबाईलमध्ये खेळून तुझा व्यायाम होणार नाही. स्वास्थ्य रक्षणम न भवती तुझं जे स्वास्थ्य आहे ते रक्षण होणार नाही. म्हणजे तुझं जे तुझी जी बॉडी ती हेल्दी राहणार नाही अशी आई विचारत आहे बघा. आता तनया परम मातः पण आई मयम रोचते मला तर मोबाईलमध्ये गेम्स खूप आवडतात. रोच म्हणजे आवडणे. तत् चलभाषणे
क्रीडनम, मला मोबाईलमध्ये गेम्स खेळणं तर खूप आवडतं आई. माता काय म्हणते, तनये संबोधन बघा. अगं तनया, यद्यत रोचते, जे जे तुला आवडतं, यद्यत म्हणजे जे जे आवडते, रोचते म्हणजे आवडणे, तत्तत् सर्वम स्वास्थ्यकरम हितकरम आरोग्यपूर्णम न भवती. आई काय म्हणते, अगं तनया, जे जे तुला आवडतं ते ते, तत्तत् म्हणजे ते ते सगळं, स्वास्थ्यकरम म्हणजे सगळं हेल्दी, हितकरम म्हणजे सगळं बेनिफिशियल, ओके, आरोग्यपूर्णम न भवती, जे जे तुला सगळं जे जे आवडतं ते सगळंच चांगलं नसतं असं आई म्हणते. बघा आता, सम्यक क्रीडा पौष्टिकम अन्नम रात्रौ निद्रा आरोग्याय भवती. सम्यक म्हणजे योग्य क्रीडा म्हणजे बरोबर खेळणं, ठीक आहे. नंतर मग काय बघा, पौष्टिकम अन्न म्हणजे पौष्टिक अन्न, ओके, बॅलन्स डाईट आपण जे म्हणतो. रात्रौ निद्रा आरोग्याय भवती, रात्रीची झोप जी असते ते सगळं या तिघच्या गोष्टी त्याच्यानेच आपली हेल्थ बिल्ड होते अशी आई म्हणते. काय काय बरं, की बरोबर खेळणं, पौष्टिक अन्न, रात्री नीट झोपणं, याच्यामुळे आपलं जे आरोग्य आहे ते आपण म्हणू शकतो की हेल्दी राहतो आपण. चलभाषे आभासात्मकम विश्वम न वास्तवम. आई काय म्हणते की जे चलभाषामध्ये जे तुला विश्व दिसतं आहे, जे कसं आहे बरं, आभासात्मक म्हणजे जे आभास सारखं जे आहे, इमॅजिनी जे जे तुला दिसतंय, जे विश्व आहे ते खरं नाही आहे. तुला जे वाटतं की जे तू मोबाईलमध्ये गेम्स खेळेल, की तुझं तू हेल्दी राहशील, हे खरं नाही आहे असं ती आई म्हणत आहे. वास्तव म्हणजे खरं, न म्हणजे नसणे. तनया काय म्हणते, तर ही किम चलभाषस्य उपयोग एवं न करणीय. तर तनया म्हणते की तर मग मी चलभाषा म्हणजे मोबाईलचा उपयोग करू नको का असं ती म्हणत आहे. माता काय म्हणते, तथा न, मी तसं नाही म्हणलंय तुला की तू उपयोग करू नको. आवश्यकतानुसारम योग्य उपयोग करणीय एव. माता म्हणते की आवश्यकतानुसार तू योग्य उपयोग कर मोबाईलचा, असं मी म्हणत नाही की तू करूच नको. तथा न म्हणजे मी म्हणत नाही की तू करू नको, आवश्यकतानुसार तू योग्य उपयोग नक्कीच कर. किंतु अति सर्वत्र वर्जयेत, पण सगळीकडे जे अति असतं ते वर्जयती, म्हणजे अति आपण म्हणतो ना, अति तिथे माती, तसं सगळीकडे अति हे नेहमी वर्जयती म्हणजे आपण म्हणू शकतो की सगळ्या बाबतीत अति टाळावे, ओके, सगळ्या बाबतीत आपण अति टाळावे. तनया काय म्हणते, आम मातः, आम म्हणजे काय की होय आई, मला समजलंय आता. इतः परम, यापुढे मी चलभाषेचा म्हणजे मोबाईल फोनचा योग्यम उपयोगम करोमी, यापुढे मी मोबाईलचा योग्यच उपयोग करेल. सो हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट मेसेज काय मिळतो बरं, की की प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत आपण यूज करायला पाहिजे. मोबाईल असं नाही की मोबाईल खराब आहे, बट मोबाईलचं पण आपण म्हणू शकतो की ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. सो आपल्याला मोबाईल यूज करायचा आहे, बट अप टू अ लिमिट ओनली. सो हा चॅप्टर आय होप तुम्हाला सगळ्यांना समजला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा. सो थँक्यू सो मच.